जागतिक महिला दिनानिमित्त पद्मा फाउंडेशनच्या वतीनं दुचाकी रॅलीचे तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं. सिंहगड रस्त्यावरील मॉन्टेरेसा सोसायटी क्लब हाऊसमध्ये आयोजित सोहळ्याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रेरक वक्ते डॉ. दत्ता कोहिनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, IRS डॉ. संदीप साठे, उद्योजक तुषार गोसावी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, डॉ. राजेंद्र खेडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, संयोजक व पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे, संचालिका पुष्पा कांबळे यांच्यासह मॉन्टेरोसा सोसायटीचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. महिलांच्या सन्मानार्थ आयोजित दुचाकी रॅलीमध्ये विविध वेशभूषा करून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दरवर्षी आपण पुरस्कार वितरण सोहळा ठेवतो. आमच्या मातोश्री पद्मा कांबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम असतो. या वर्षी सुद्धा आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचसोबत महिला दिनानिमित्त बाईक रॅली ठेवली होती. त्याच्यामध्ये स्फूर्त प्रतिसाद महिलांनी घेतला आणि याच्याच बरोबर प्रत्येक क्षेत्रातील म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान सोहळा आपण आज आयोजित केला होता. त्यासाठी पोलीस खाते, पर्यावरण आणि खेळाडू आणि राजकीय, सामाजिक अशा सर्व क्षेत्रातील महिलांचा आपण सन्मान केला. या ठिकाणी त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केलं की अजून पुढे त्यांच्या हातून चांगलं कार्य करावं. आता तुम्ही पाहताच की पाठीमागं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याला महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. आपण इथं मॉन्टेरोसा सोसायटीमध्येच आपण आता हक्काचं असं आपलं ऑफिस झालेलं आहे आणि त्याला आता परमनंट ऍड्रेस देता येईल आता सगळ्यांना आणि त्याच्या माध्यमातून, त्या ऑफिसच्या माध्यमातून सगळ्यांना भेटता येईल आणि कोणाला प्रॉब्लेम्स असतील महिला वर्गातील त्यांना महिला सक्षमीकरण, एज्युकेशन, पर्यावरण या क्षेत्रातील सर्वच कामं आता इथून या ऑफिसमध्ये होतात. शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योग, आरोग्य, कला आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला. पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल अनुजा देशमाने यांच्यासह शिक्षण क्षेत्रात माधुरी बर्वे व सुनीता डांगे, उद्योग आणि पर्यावरण वृषाली गोसावी, राजकारणी ऐश्वर्या थोरात, समाजसेविका मनीषा खेडेकर, वकिली अॅडव्होकेट ऋतुजा चोरगे साठे, खेळाडू आर्या भागवत आणि आर्या पापळ यांना पद्मा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटिरियर डिझायनर अमृता जाधव यांचा तसेच 75 वर्षांवरील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. फाउंडेशनचे सल्लागार जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केलं. शशिकांत कांबळे यांनी स्वागत केलं. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केलं. पुष्पा कांबळे यांनी आभार मानले. अप्रतिम कार्यक्रम आहे. महिलांना वेशभूषा करून त्यांनी घरला बोलवलंय. त्या महिला जवळजवळ 3-4 तास या ठिकाणी घरनं आवरून आलेल्या आहेत आणि त्यांचं मनोगत, त्यांचा जो आपण धैर्य बघतो की चालणं, लोकांसमोर चालणं, कारण सगळ्या घरात काम करणाऱ्या महिला आहेत, घरगुती आहेत, संसारिक आहेत. त्यातनं मोठा एक व्यासपीठ पद्मा फाउंडेशनने दिलं. त्यातनं प्रत्येकीचं काही ना काहीतरी त्यातनं त्याला बाहेर पडते, त्याला एक ऊर्जा मिळते. आज हा कार्यक्रम मुंबईला सुरू केला त्याबद्दल संस्थेचे आभार मानतो आणि असेच कार्यक्रम होत राहावेत. शशीभाऊ कायम चांगले कार्यक्रम करत असतात. कायम शुभेच्छा. महिला दिनाच्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देते. खरं तर पद्मा फाउंडेशनचे सर्व शशिकांत कांबळे सर यांनी आज जो हा कार्यक्रम ठेवलाय महिलांसाठी, महिलांनी मनसोक्त आनंद घेतलेला आहे. याचा बाईक रॅली असेल, वेशभूषेचा असेल, छान छान सगळ्यांना आवड भेटली. तर त्यांनी मन मुराद म्हणजे त्यांचा आनंद त्यांना खरंच म्हणजे असं बाहेर पडता येत नाही. हा एक दिवस आहे की त्यांना सर्वांची ते वेळ काढून इथं आलेले आहेत. खरं तर मी पद्मा फाउंडेशनची मनापासून आभार मानते की माझे त्यांनी जे सोशल ऍक्टिव्हिटी असेल किंवा माझं जे उद्योजकताचं हे गुण असेल त्यासाठी जो सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि मला कुठेतरी वाटतं की आपण खरं तर काम करत असताना आपण कुठल्या आवडची आशेने काम करत नसतो, मनापासून ते काम करत असतो. पण आज या ठिकाणी जी एक शब्बाची जी थाप मिळाली की आणखीन जोमाने आपण पुढे काम करत असतो आणि